राम राम दोस्तो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपली टार्झन आली ते बघा इकडे आता जिंतूरला चना भरण्यासाठी। चला म्हणलं आता सकाळ सकाळी लावली होती पार्टी व्हायला। क्या चाहते हो? काय सकाळ सकाळी म्हणता म्हणता 12 वाजले पार्टी व्हायला। भरता भरता 3 जागेवर भरली गाडी। चला म्हणलं आता रस्त्यावर पाला बांधून तर आपला बांधणं तर काम आपलं कामच आहे। चला म्हणलं बांधून निघावं आता नांदेडकडं। सन 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 आलो बघा, फायनल गाडी लावली पार्किंगला। चला म्हणलं आता शंकरानाची, सायनाथनाची, दीपक भाऊची भेट झाली असे ग्रेट। गोविंदराव होते, शंकरचा भाचा होता, सगळ्या सगळं चाय पाणी झालं। नंबर 1 म्हणलं आपल्याला गावाकडे जायचं। मग काय कप्प्याला मला जेवणाचं अवतान होतं, त्यामुळं कप्प्यानं 4-5 बुंदीचे लाडू दाबला होता खिशामध्ये। मी बघल्यामुळं हसू लागला कप्प्या। सबर करो राजाजी। मग काय जायचं होतं ना आपल्याला आता हैदराबादला। गाडी भरून होती आपली। चला म्हणलं आला आता पार्किंगला। चला म्हणलं गजून काढला गेट। जावा म्हणलं आता झाली की आमच्या क्लासमेटची भेट। क्लासमेट म्हणजे आमचे वर्ग मित्र नाही बरं का, आम्ही सोबत गाडी शिकली। तिरुपतानाची, रवियानाची दोघांची भेट झाली। चाय पाणी आता फायनल डिझेल ते टाकून निघालो की हैदराबादच्या दिशेने। मग काय रस्त्यामध्ये भेटले की माधवभाऊची गाडी। चला म्हणलं आता माधवभाऊ भेटले तर आता काहीतरी व्हावं लागते म्हणलं आता चाय पाणी जबरदस्त। चला म्हणलं आता माधवभाऊला दादा इथं धाबा तर नव्हता। चला म्हणलं धाब्यावर माधवभाऊचा डबा इकडे दिल्ली, हैदराबाद, गुजरात, अहमदाबाद चलते। माधवभाऊ तर आज येणार नव्हती। म्हणलं चला आता चाय पाणी पिया तुम्ही या वापस म्हणलं गाडीकर घेऊन चला आता माधवभाऊला चाय पाणी पिया। मग तर रात्रच झाली की आता आलो फायनल देगलूरच्या आपल्या काट्यावर, महाराष्ट्र बॉर्डर। चला म्हणलं आता काटा ते करून घ्या जावा आता म्हणलं हैदराबाद।